मित्रांनो, दिव्यांग व्यक्तींना समाजात सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगता यावे यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्यामध्येच एक महत्त्वाची योजना आता आलेली आहे. अति तीव्र दिव्यांग व्यक्तींसाठी दिला जाणारा निर्वाह भत्ता. ही योजना विशेषतः मतिमंद, बहुविकलांग, अंध तसेच मूकबधिर अशा व्यक्तींना आर्थिक आधार देणारी आहे. हा व्लॉग मित्रांनो महत्त्वाचा आहे, ह्याला शेअरही करू शकता. तर आपण योजनेचा उद्देश सांगणार आहोत की अतितीव्र दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी शासन दरमहा निश्चित रक्कम निर्वाह भत्त्याच्या स्वरूपात प्रदान करते. यामुळे या व्यक्तींना स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी काही प्रमाणात मदत मिळू शकते. याची पात्रता याचा लाभ घेण्यासाठी काही अटी लागू होतात. अर्जदार प्रथमतः महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तसेच तो व्यक्ती अतितीव्र दिव्यांग श्रेणीत मोडणारा असावा, म्हणजेच मतिमंद, अंध, मूकबधिर इत्यादी. अर्जदाराचे कुटुंबीय वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे, ही महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो. जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याने आपल्या जवळच्या पंचायत समिती किंवा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा. तिथे उपलब्ध असलेल्या अर्जाच्या नमुन्यात माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे संलग्न करून अर्ज सादर करू शकता. ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेही होऊ शकते. ह्याही सुविधेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. अर्ज करताना मित्रांनो कागदपत्रे महत्त्वाची ठरतात. तर तुम्ही स्वतःचे ओळखपत्र आणि दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला आणि पत्त्याचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड चालेल. तर अशी आवश्यक कागदपत्रे कार्यालयाकडून आणखी कोणती कागदपत्रे मागवली जातात का, हे तिथे प्रत्यक्ष चौकशी करून तुम्ही कागदपत्रे तयार ठेवू शकता. या योजनेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध माहिती आहे. त्या संकेतस्थळाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.